लोकप्रिय स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं दोन सामने जिंकले ते काटे 40+ संघ. तर कालच्या सामन्यात तुम्ही पाहिलं गोलोली 40+ संघ हे दोन सामने जिंकले. बॅक टू बॅक दोन मॅच मध्ये अमित गायकर यांनी सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हासिल केला. एक वैशिष्ट्य आणि पहिला चेंडू घेऊन आले ते बिंदेश, तेच तरार चेंडू. चेंडू खाली राहिला, निर्धाव चेंडूची सांगता. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय संदीप भाने सर, सोरकते सर, बिलॉंग करतात दावडी आणि पिसवली मधून आडिवली. पुन्हा एकदा त्याच टप्प्याचा चेंडू, तेच तरार चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव. असं वाटतंय दिवा संघ बदला घेण्यासाठी मैदानात उतरलाय. प्रथमवा स्पर्धेमध्ये त्यांनी सामना गमावला, पण नवीन टुर्नामेंट असते, नवीन मॅचेस असतात, चित्र वेगळं असतं, झालं गेलं विसरून जायचं असतं. यावेळी पुन्हा एकदा तेच तरार चेंडू खेचून काढलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक धावतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तर एक सुवर्ण संधी आली आहे जीवन यांच्यासाठी. प्रत्येक कॅच साठी तुम्हाला रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज देणार देईन चिंतामण यांच्याकडून. तर चिंतामण भोईर साहेब यांच्यातर्फे तुम्हाला प्रत्येक कॅच साठी 500 रुपये असतील जीवन यांना. तर चांगली क्षेत्ररक्षण करा, क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड उंच करा. प्रत्येक कॅचला 500 रुपये. तर याच दरम्यान ऑफ साईडच्या क्षेत्रात कट केला आणि धावा आल्या त्या तब्बल 3 आणि बराच वेळानंतर स्ट्राईकवर येतील ते अरविंद. रतनबुवा स्मृती चषक या स्पर्धेमध्ये काय फलंदाजी केली. बॅक टू बॅक 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यांनी हासिल केला. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर फलंदाजी करणं, मॅन ऑफ द मॅच घेणं हे खूप मोठ्या खेळाडूचं काम असतं आणि ते करून दाखवलं अरविंद यांनी. आणि त्याच्याच प्रत्युत्तर देत असताना पुन्हा एकदा मोठा फटका, क्षेत्ररक्षक जातील कॅचच्या खाली, पण तोपर्यंत बघता बघता पुन्हा एकदा 2 धावा. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले, त्यानंतरच्या चेंडूवर 2 धावा, चौथ्या चेंडूवर 3 आणि आत्ता 5व्या चेंडूवर धावा येतील त्या 2. धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 7. चांगली धावसंख्या काटे संघाची. बिंदेश शेवटचा चेंडू घेऊन येऊन शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या क्षेत्रात. क्षेत्रक्षेत्र तैनात, 1 धाव घेतील आणि षटकाची होते समाप्ती. धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 8 आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतील ते धडाकेबाज विस्फोटक फलंदाज अरविंद. दशरथ सोरकते सर आता तुम्हाला मुख्य पंचांच्या भूमिकेत दिसतील. काय पंचगिरी केले त्यांनी सातत्याने, डे नाईट स्पर्धेत तुम्ही पाहू शकता. दशरथ सर त्याचप्रमाणे संदीप भाने सरांना आडिलीतून बिलॉंग करतात. एक चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं, पंचांची भूमिका करतात, एक्सपिरियन्स असतो त्यांना आणि त्याच एक्सपिरियन्सच्या जोरावर आज एस पी पॅनलचे मुख्य पंच म्हणून त्यांची 40+ मध्ये नेहमीच वर्णी लागते. आणि गोलंदाजीसाठी आले ते विनोद, नेहमीच राईट आर्म राऊंडी विकेट गोलंदाजी करतात. आम्ही सातत्याने पाहिलं रेग्युलर क्रिकेट खेळत असताना राईट आर्म राऊंडी विकेट गोलंदाजी करताना. यावेळी सुद्धा तोच कॉल पंचांना त्यांनी दिलाय. राईट आर्म राऊंडी विकेट, यावेळी डावी एसटी सोडून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा येतोय तो स्वेर. अवांतर धावसंख्येत भर, पहिली अवांतर धाव तुम्हाला पाहायला मिळाली आणि 1ने अवांतर धावसंख्या भर पडते. धावसंख्या झालेली ती 9. त्याचप्रमाणे लक्ष्मण मिसाळ यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. अरविंद यांनी कट केला चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रात. 1 धाव कंप्लीट. स्ट्राईकला येतील ते राजा. धावसंख्या झालेली आहे ती आता 10. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत.
पुन्हा एकदा कट केला, अप्पर कट केलाय, गली रिझन मध्ये चेंडू जातोय, एक धाव तर कंप्लीट. बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा मानस असेल पण 2 धावींवरच समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली आहे ती 12. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर सिंगल आणि आता आल्या त्या 2 धावा. धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न राजा यांचा. विनोद पुन्हा एकदा गोलंदाजी करतील ते राजा यांना. पुढे येऊन खेळले, खेचलाय चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक अंतिम प्रेक्षक आणि येतोय तो सर्वात लांब सर्वात दूर. दणदणीत षटकार. या षटकाराने धाव संख्या झाली ती तब्बल 18. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार राजा यांनी मारलाय. पुढे आले, चेंडू कलेक्ट केला आणि थेट पाठवून दिलाय मिड विकेटच्या क्षेत्रात षटकारसाठी. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पण यावेळी तेज तरार चेंडू, वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. चांगला कमबॅक केलाय गोलंदाज विनोद यांनी. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. कव्हरच्या क्षेत्ररक्षक तैनात होते, चांगला क्षेत्ररक्षण झालं पण एक धाव रोखू शकले नाही. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली ती 19. षटकातील शेवटचा चेंडू, पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. 2 षटक पॉवर प्लेचे असतील. शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा उसळी घेतली चेंडूने आणि बघता बघता फलंदाज बीट. षटकाची होते सांगता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती बिनबाद 19. चांगली सुरुवात केली काटे संघाने जमेची बाजू, म्हणजे एकही फलंदाज असा त्यांचा बाद द्याय झालाय. या षटकात विनोद थोडेसे मागणे ठरले. तब्बल 12 धावा आल्या विनोद यांच्या या षटकामध्ये. पहिल्या षटकात 8 धावा, आता त्यानंतर 12 आल्या. चालू असलेला सामना तुम्ही अनुभवत आहे. जय रागाई चषक चिंचोलीपाडा कुंभारकंपाडा ग्रामस्थ मंडळ ग्रामीण क्रिकेटचे सामने तुम्ही पाहता. दिवस पहिला दिनांक 24 फेब्रुवारी रोजी आणि 25 फेब्रुवारी रोजी 2025. गोलंदाजीसाठी आले ते न्यू बॉलर रुपेश. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहेत. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करण्यात येईल कारण रिस्ट्रिक्शन आता संपलंय. 2 ओव्हर या पॉवर प्लेच्या होत्या, त्यानंतर आता तुम्ही क्षेत्ररक्षण थोडंसं बाहेर लावू शकता. 4 आणि 5 क्षेत्ररक्षणाची तुम्हाला मुभा असेल. पुन्हा एकदा कट केला चेंडू पॉइंटच्या क्षेत्ररक्षक तिथे खाली, चेंडूच्या खाली. एक धाव कंप्लीट आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. तर याच दरम्यान आमचे कबड्डीपट्टू अभिजित भोईर यांचे पिताश्री श्री रवी भोईर यांचा सुद्धा इथे आगमन झाले. ते देखील स्वतः उत्कृष्ट असे कबड्डीपट्टू होते आणि आता मुलाला देखील कबड्डीपट्टू मध्ये पाठवलं. आणि अभिजित हे कबड्डी आणि त्याचप्रमाणे क्रिकेट सुद्धा खेळतात. याच दरम्यान एक धाव आले, झेलची संधी होती, झेल ड्रॉप केला लॉंग ऑफच्या क्षेत्रात. धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली आहे ती 23. पहिल्या 2 चेंडूवर 2 डबल आल्या. धावसंख्या झाली 23 बिनबाद 23. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, वारंवार पुढे येऊन खेळतात ते राजा. त्यांना माहिती आहे जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत आणि बघता बघता तिसऱ्यांदा 2 धावा घेऊन काढल्यात. धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली ती तब्बल 25. बॅक टू बॅक 3 वेळा 2 धावा कुठून काढल्या असं वाटतं. 40+ क्रिकेट नाही तर रेग्युलर क्रिकेट आहे. फिटनेस चांगला आहे. फिटनेस तुमचा चांगला असेल तर तुम्ही जास्ती वर्ष क्रिकेट खेळू शकता. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा कटवलाय कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या मागे, तोपर्यंत चेंडू जाईन सीमारेषा पार. ऑन द कार्पेट चौकार.
तर माननीय श्री रवी भोईर साहेब तुम्हाला व्यासपीठावर बोलवण्यात येत आहे. तुमचा यथोचित मान सन्मान सुद्धा होणार आहे. त्यामुळे रवी भोईर साहेब तुम्ही पाहिलात अभिनव बँकेमध्ये कार्यकर्ता सुद्धा आहेत ते. रवी भोईर साहेब तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, आयोजकाकडून तुम्हाला बोलवण्यात येत आहे. व्यासपीठावर या, स्थानपन्न व्हा. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू घेतला. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली असतील आणि पकडलाय तो सुंदर झेल आणि धक्का क्रमांक लागतोय तो पहिला काटे संघाला. 29 धावेवर पहिला झटका दिलाय आणि पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय तो रुपेश यांनी. पहिल्या 3 चेंडूवर 2 धावा, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर 5व्या चेंडूवर विकेट. ज्या विकेटची गरज होती ती विकेट त्याने मिळवून दिली. आता स्ट्राईकवर जातील सर्वात धडाकेबाज फलंदाज काटे संघाचे बॅकबॉन. गोलंदाजी असो फलंदाजी असो नेहमीच या क्षेत्रामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. काटाई संघासाठी अर्जुनबाईंसाठी नेहमीच लकी ठरलेले खेळाडू असतील ते मनोज. आज मैदानाच्या दिशेने तुम्ही पाहू शकतात. काटाई संघ म्हटलं तर अर्जुनबाई नाव हे प्रथम आलंच पाहिजे. आणि 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत. काय संकल्पना घेऊन आले. 5 ते 6 वर्षापूर्वी ही संकल्पना आली. फक्त 8 संघ या संकल्पनेमध्ये सामील होते. त्यानंतर आता तब्बल 60+ संघ या स्पर्धेमध्ये सामील झालेत. हे एक प्रेम आहे अर्जुनबाईंवरचं. हा एक मान सन्मान आहे अर्जुनबाईंचा. षटकातील शेवटा चेंडू आल्या आल्या मोठा प्रहार केला. मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तिथे असते पण त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. 1 ब्लाउज ओव्हर दी लाईन, चौकार. त्याचप्रमाणे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 33. एक गडीच्या मोबदल्यात मी आल्याच उल्लेख केला मनोज यांचा. सर्वाधिक विस्फोटक फलंदाज म्हणून मनोज यांची वर्णी लागते आणि आल्या पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार लगावत आपले इशारे आणि आपले इरादे स्पष्ट केले. तर एक महत्वाची सूचना आहे आयोजकांकडून. यानंतरचा तो सामना होईल तो विनर होईल. पहिला सामना जिंकले ते चोळेगाव 40+ संघ, त्यानंतरचे असतील ते सापर्डे 40+ संघ. या 2 संघांमध्ये आम्ही विनरचा सामना खेळवणार आहे. चौथा संघ थोडासा लेट येतोय त्यामुळे ॲडजस्टमेंट केलेली आहे आयोजकांनी. सामने थांबले नाही पाहिजेत म्हणून 40+ संघ. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल चोळेगाव आणि सापर्डे तर दोन्ही संघाने इनिंग ब्रेक्स नंतर नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ या. टॉस बॉक्समध्ये तुमचा टॉस करण्यात येईल. तर थोडासा जलपान होत आहे. चांगली अशी सुरुवात केली काटाई संघाने. असं वाटत होतं की दिवा संघाने पहिले 2 चेंडूवर 2 चेंडू निर्धाव टाकले. कमबॅक करेन काठेवर हवी होईल पण असं झालं नाही. त्यानंतर अरविंद, राजा आणि मनोजने जी फटकेबाजी केली. तब्बल 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झाल्या 33. 11च्या सरासरीने धावा कुठल्यात. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 33. एक गडीच्या मोबदल्यात पुन्हा एकदा दिवा संघ काटे विरुद्ध बदला पूर्ण करेन का प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पण काटे संघ तेवढाच ताकदवार पलटवार केलाय. 3 षटकात तब्बल 11च्या सरासरीने 33 धावा कुठून काढल्यात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या षटकात आपण पाहिलं विंदेश यांच्या 8 धावाला एकही गडी बाद नाही. त्यानंतर विनोद यांनी षटक हाताळलं, 11 धावा दिल्या, एकही गडी बाद नाही. आणि त्यानंतर रुपेश आले, थोडेसे मागणे ठरले पण संघाला एक ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि धावसंख्या झाली ती आता तब्बल 33. ब्रेक थ्रू मिळाला असं वाटलं की दिवा संघ कमबॅक करेन पण कमबॅक करायच्या आधीच मनोज यांनी पहिल्या चेंडूवर लगावला तो चौकार आणि पुन्हा एकदा दिव्या संघाचे मनसुबे उधळून लावले. आता स्ट्राईकवर असतील ते अरविंद. त्याचप्रमाणे आमचे मामा सुद्धा आलेत काटे गावाचे. तुम्हाला ते काटे संघातून इन ॲक्शन खेळताना दिसतील. थोडेसे ड्युटीवर असतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये परिवहन समितीमध्ये ते सदस्य आहेत. थोड्याच वेळात पूर्वी त्यांचं आगमन सुद्धा झालंय.
तर चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे तुम्हाला आता ड्रेस कोड घालावाच लागेल. मग ड्रेस घालून घ्या. अरे तुम्ही स्क्वेअर लेगला पाहत आहेत आमचे मित्र, परम मित्र आणि एक हँडसम पर्सनॅलिटीचे बॉबी उर्फ पुढे यस हात दाखवलाय त्यांनी. पुन्हा एकदा विनोद यांना गोलंदाजीच्या मार्कवर बोलवण्यात आलंय. शॉर्ट पिच चेंडू त्या क्षेत्रात खेळले, कव्हर पॉइंटला क्षेत्रक्षेत्र तैनात होते. एक धाव कंप्लीट आणि मनोज यांनी कॉल दिला, हा रन माझा आहे. आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. काय रन इन द बिटवीन द विकेट केले अरविंद आणि मनोज यांनी. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. धावसंख्या आता वाढते, धावसंख्या झालेली ती 35. विनोद यांचा पुढील चेंडू वारंवार शॉर्ट पिच चेंडू टाकत आहेत. यावेळी क्षेत्ररक्षकने चांगलं क्षेत्ररक्षण केलं, पण एक धाव रोखू शकले नाही. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली ती आता तब्बल 36 वर. ज्या धाव्यांची गरज होती त्या धावा तर काटाई संघ करत आहे. पाहूया किती धावा जमवतो अजून. विनोद यांचा पुढे चेंडू शॉर्ट पिच चेंडू, वारंवार शॉर्ट पिच चेंडू. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू घेतला. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द लाईन जाईन तो चौकार. धावसंख्या झाली ती 40. मनोज यांच्या खेळीचं वैशिष्ट्य तुम्ही पहा. 2 चेंडूंचा सामना केला, 2 चेंडूंवर 2 मोठे प्रहार, चौकार. एक चौकार मिड विकेटच्या क्षेत्रात तर दुसरा चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात. काय फलंदाजी केली. यावेळी पुढे येऊन खेळले, बॅटची एज घेतली. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतील, पॉइंटचे क्षेत्ररक्षक आले, पण त्या दोघांच्या मध्ये चेंडू पडला आणि चेंडू जाईन डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. पंच इशारा करतील आमचे दशरथ सर. डिक्लेअर झोन. सुरेख पंचांची कामगिरी आजपर्यंत राहिली त्यांची 40+ क्रिकेटमध्ये. तेज नजर, तीक्ष्ण नजर. विनोद यांचे आतापर्यंत झाले 3-4 चेंडू. 4 चेंडू मध्ये पहिल्या चेंडूवर 2 धाव, त्यानंतर 1, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 1. 5वा चेंडू विनोद. यावेळी काय चेंडू टाकलाय. मनोज यांना तो चेंडू समजला नाही आणि डायरेक्ट त्रिफळा चेत. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. काय गोलंदाजी केली. कमबॅक असावा तर विनोद सारखा चौकार लगावला, पण त्यानंतर जो चेंडू टाकला असा वाटत होतं मनोज यांना की चेंडू वाईड जाईल, पण चेंडू स्विंग होऊन यष्ट्या उद्ध्वस्त आणि धक्का क्रमांक लागतोय तो काटाई संघाला दुसरा. बिग विकेट, बिग लॉस मनोज यांच्या मार्फत तुम्हाला पाहायला मिळाली. आणि षटकातील शेवटचा चेंडू विनोद यांचा. आता स्ट्राईकवर येतील ते दीपक, अजून एक जुने जाणते खेळाडू, लेजंड क्रिकेटर. बरेच वर्ष रेग्युलर क्रिकेट खेळले, त्यानंतर 40+ प्रस्थान. उत्कृष्ट पंच सुद्धा आहेत. SP पॅनल मधले बऱ्याचशा भूमिका आहेत त्या दीपक यांनी पार पाडल्या आहेत. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये पण तुम्ही पाहिलं पंचांच्या भूमिकेने सातत्याने 5 ते 4 वर्ष ते कार्यरत होते. आता थोडासा वेळ 40+ ला दिलाय त्यांनी. 40+ क्रिकेट असाच आहे की एन्जॉय साठी आहे. जुने मित्र एकत्र येतात. 1 धाव आरोग्यासाठी ही संकल्पना आहे अर्जुन भाईंची. 1 धाव करत करत आता धावा झाल्या तब्बल 40 आणि दुसरा फलंदाज बाद झालाय 40 या धाव संख्येवर. स्लॉग ओव्हरचा षटक, शेवटचा चेंडू शिल्लक, 7 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 41. यावेळी खेचून काढलाय चेंडू. चेंडू आणि बॅटचा संपर्क नीट नाहीये. क्षेत्ररक्षक होते चेंडू खाली, सुटलाय झेल आणि बघता बघता बिल्टीन 2 धावा आणि दीपक यांना लाभलंय ते जीवदान. षटकाची होते समाप्ती आणि षटकाच्या समाप्तीनंतर 4 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या झालेल्या आहेत त्या 43. असं वाटलं होतं, संधी निर्माण केली होती विनोद यांनी, पण क्षेत्ररक्षण थोडस सुमार दर्जाचा झाला आणि एक सोपा झेल सोडलाय क्षेत्ररक्षकाने. त्या जीवनदानाचा फायदा भेटेन तो दीपक यांना. आणि जीवनदानाचा फायदा कसे घेतात दीपक या पाहूया शेवटच्या षटकात. स्लॉग ओव्हरचा षटक, 7 चेंडू मध्ये आता किती धावा कुठून काढतात. आतापर्यंत धावा झाल्या त्या 43. एखादा मोठा फटका आला तर धावसंख्या 50+ होऊ शकते.
आणि वैयक्तिक पहिला आणि शेवटचा षटक घेऊन येते योगेश. योगेश सुद्धा बरेच वर्ष क्रिकेट खेळले. क्रिकेटचे एक ते बोलतात ना प्रेमी दर्दी योगेश. जर्सी नंबर तुम्ही पाहू शकतात 999. प्रत्येक खेळाडू असतो त्याला आपल्या आवडता जर्सी नंबर हवा असतो. योगेशचा जर्सी नंबर तुम्ही पाहिला 999 आहे. आता ज्या क्षेत्ररक्षकाने कॅच सोडला त्याचा जर्सी नंबर 30 होता. संदीप दादा आहेत 25 बैठक करतात त्यामुळे 60 टोटल ही नेहमीच सद्गुरूंची राहिलेली आहे. 7-9 या टोटल बैठकीच्या असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असतात. यावेळी पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय तो नो चेंडूचा. कॅप रिमूव्ह नाही केली त्याबद्दल तुम्हाला दंडित करण्यात येते. आणि येणारा पुढील चेंडू असेल तो फ्री हिटचा. मी पहिलेच म्हटलं होतं संदीप भाने सर तीक्ष्ण नजर, तुम्हाला योग्य तो निर्णय मिळणारच. फ्री हिटचा चेंडू कसा आणि यावेळी फलंदाज होतोय बाद. फ्री हिटचा चेंडू आहे त्यामुळे फलंदाज बाद नसणार आहे. रनआउटच्या स्वरूपात बाद व्हायचे चान्सेस होते दीपक यांना पण सुखरूप आहेत. यावेळी संधी निर्माण झालेली टीट फॉर टॅट उत्तर दिलेलं पण नो चेंडू असल्याने आर्विन यांना पुन्हा एकदा जीवदान मिळालं आणि आर्विन यांना आता शेवटच्या 5 षटकात 1 ते 2 फटके मारावेच लागतील. योगेश यांचा पुढील चेंडू यावेळी पुढे येऊन खेळले डान्सिंग डाऊन द ग्राउंड. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जाईन सर्वात लांब सर्वात दूर येतोय तो हँड अँड हँडसम षटकार. याचप्रमाणे धाव संख्या देखील झाली 50. ज्या धाव्यांची गरज होती धाव संख्या झाली 50. ज्या षटकाची गरज होती आणि चेंडू झाले ते आतापर्यंत 2. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. अरविंद यांनी ओळखलं की योगेश अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात म्हणून गोलंदाजी थोडीशी बदल करण्यासाठी त्यांनी पुढे येऊन खेळले. स्टेप आउट झाले आणि चेंडू कलेक्ट केला. स्लॉट मध्ये होता पाठवला पार्किंग लॉट मध्ये आणि केलाय तो डिपॉझिट 6 धावांसाठी. धावसंख्या दिली ती 50. चांगली धावसंख्या उभारली अरविंद. मागच्या 2 सामन्यात रतनबुवामध्ये मी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार का घेतला याचं उत्तम उदाहरण दाखवते. सुरुवातीपासून आले अजूनही खेळतात ते. शेवटच्या 4 चेंडूंचा सामना करायचा आहे. यावेळी पुन्हा एकदा डावी एसटी सोडून जाणारा चेंडू. पंच इशारा करतील वाईड. अवांतर धावसंख्येत अजून 1 ने भर. धावसंख्या झाली ती आता तब्बल 51. यावेळी पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजांनी हेरलं की फलंदाज वारंवार पुढे येतोय. गुडलेन वरून चेंडू टाकला आणि तो फलंदाजाला समजला नाही आणि येते ते निर्धाव चेंडूची सांगता. फलंदाज पूर्णपणे बीट. फलंदाज वारंवार पुढे येतात त्यामुळे क्लोज किपिंगचा इशारा. बॅकफुटला गेले कट केला पॉइंटच्या डोक्यावरून. 1 धाव तर मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण. तिसरी धाव घेतील का तर नाही. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचली ती 53 वर. गोलंदाजाने यष्टीरक्षकाला क्लोज किपिंग करायला भाग पाडलं कारण त्यांना माहिती आहे वारंवार फलंदाज पुढे येऊन खेळतोय. यावेळी जागेवरून खेळले. थोडेसे मागे सरकले. कट केला पॉइंटच्या डोक्यावरून. यावेळी लोअर फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा खेचलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. 1 धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. नकार दिला दीपक यांनी. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता गोलंदाज योगेश यांचा. तर या इनिंग मधला शेवटचा चेंडू. धावा झाल्या त्या 54. ज्या धाव्यांची गरज होती त्या आतापर्यंत झाल्या पण शेवटच्या चेंडूवर एक मोठा स्ट्रोक येईल का. दीपक यांनी मारायचा प्रयत्न केला. मोठा फटका. बॅटची हलकीशी कडा घेतली. 1 धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल दीपक यांचा. अचूक फेकी आणि होईल त्या धावचूच्या स्वरूपात बाद दीपक. धक्का क्रमांक लागलाय काटाई संघाला 3रा. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 55. जिंकायला 56 धावा. यात तुम्हाला कंपल्सरी चेसच कराव्या लागतील. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. तुम्ही मागच्या सामन्यात पाहिलं चोळेगाव संघाविरुद्ध
ड्रेस कोड नव्हता, त्यामुळे 2 धाव्यांची पेनल्टी लागली चोळेगाव संघाला. त्यामुळे ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. धाव्या तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागतील. 56 धाव्यांचा भला मोठा आव्हान सकाळच्या सत्रापासून या सामन्यात तुम्ही बघितलं. सर्वात हायेस्ट स्कोर आपण पाहिला काटाई संघाने नोंदवला स्कोर बोर्डवर. 56 धावा केल्या. अरविंद सलामीला आले, खूप चांगली फलंदाजी केली. त्यानंतर राजा आले, राजाने खूप सुंदर फलंदाजी केली. मनोज आले, बॅक टू बॅक 2 चौकार लगावले. दीपक आले, 2 धावा केल्या. चांगली फलंदाजी केली. अरविंद यांनी जो षटकार लगावला आणि राजा यांनी खूप सुरेख असा षटकार, त्यामुळे धावा झाल्या त्या तब्बल 55 3 गडीच्या मोबदल्यात. आणि 56 धाव्यांचं लक्ष्य तुम्हाला पार करावं लागेल दुसऱ्या सत्रात. आणि फलंदाजी असेल ती दिवा संघाची. तर राजा यांनी फलंदाजी करत असताना 24 धावा केल्या, तर अरविंद यांनी साथ दिली, त्यांना 17 धावा केल्या. मनोज आले, 2 बॅक टू बॅक चौकार लगावले, 1 सिंगल केली, 9 धावा केल्या. आणि दीपक यांनी 2 धावा केल्या. स्पर्धेचा नियम आहे चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी, त्यामुळे काटाई संघाला 2 धाव्यांची पेनल्टी देण्यात येईल. तुमचा ड्रेस कोड नाहीये, मामांनी ड्रेस कोड घातला नाही, त्यामुळे त्यांना 2 धाव्यांची पेनल्टी देण्यात, कारण नियम सर्वांना सारखे असतील. आयोजकांची स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे, नियम दोघांनाही सारखे आहेत. सकाळी चोळेगाव संघाला सुद्धा 2 धाव्याची पेनल्टी मिळाली. आता काटाई संघाला अर्जुनबाईची उपस्थिती या सामन्यात नाही आहे, शेड्यूल बिझी आहे. वारंवार आमदार खासदार मंत्र्यांबरोबर त्यांना दौरे करावे लागतात, थोडंसं बाहेर जावं लागतं. स्पर्धा कुठली असो, अर्जुनबाई यांचे आगमन नेहमीच असतं. 4 चांद सुद्धा लावतात ते स्पर्धेला, पण यावेळी थोडासा शेड्यूल बिझी आहे. हरकत नाही, उद्या येतील ते. 2 फिल्डर पाहिजेत, काटाई संघाला 2 फिल्डर सुद्धा पाहिजेत. नियम आहे, तुमच्याकडे जेवढे कार्ड असतील त्या कार्डनुसार तुम्हाला फिल्डर देता येतात. बरेचसे असे नियम आहे. 2 क्षेत्ररक्षक, तर कुठल्याही 2 संघाच्या खेळाडूंनी मैदानात जावे. एक गेलाय का? हा, आता एक जातील, सिद्धेच जातील. चिंचोलीपाडा संघाचे एका अष्टपैलू खेळाडू बॉक्स क्रिकेट सुरुवातीला खेळले, त्यानंतर आता ओव्हरआर्म क्रिकेटकडे वळाले. 40+ क्रिकेट जॉईंट झाले. 40+ क्रिकेट असं आहे की जो खेळाडूने क्रिकेट बंद केला होता 5 ते 6 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, त्याला एक नवीन संजीवनी आली, फिटनेस आला, स्वतःच्या आरोग्याकडे काळजी देण्यासाठी वेळ मिळाला. आणि 40+ क्रिकेटचं हेच वैशिष्ट्य आहे, एक धाव आरोग्यासाठी, ही संकल्पना होती. तर मी विनंती करतो 40+ क्रिकेटचे चोळेगाव संघ आणि सापर्डे संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठाजवळ संपर्क साधावा. नाणेफेकीचा कॉल होईल टॉस बॉक्समध्ये. आमचे माननीय श्री प्रमोद उर्फ पिंटू पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करू. तर याच दरम्यान दत्ता मात्रे कुंभारकाम पाड्याचे एकविरा आई देवी पालखीचे अध्यक्ष सर्वे सर्वा यांचं सुद्धा या मंचावर आगमन झालं. वेलकम दादा, तुमचं आगमन आहे. स्पर्धेला आले तुम्ही, स्पर्धेची शोभा वाढवली. वेलकम, स्थानपन्न व्हा, सामन्याचा एन्जॉय करा. त्याचप्रमाणे आमचे साथी समालोचक विनोद पाटील असतील, बाळू पाटील असतील, नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात. नितीन काळन, बाळू पाटील.
सामन्याला होते सुरुवात. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे तो दिवा या संघाला, पण 2 धावांची पेनल्टी लागली, त्यामुळे या 2 धावा आम्ही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक मिनिट आयोजक जरा संपर्क साधावा. दिवा संघाचे आयोजक विनोद असतील. दिवा संघाने बोलवलंय. 10 खेळाडू इथं, एकच क्षेत्ररक्षण काय बाहेर, बघा जरा काय प्रॉब्लेम आहे तो. 56 धाव्यांचा पाठलाग करायचा, पण 2 धावा याच्यात मायनस होतील. टार्गेट असेल ते 54चं, पण आम्ही असं नाही करणार आहे. षटक समाप्त झाल्यानंतर या 2 धावा ऍड करू, चालेल का? गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील ते अरविंद. गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील ते अरविंद, आणि स्ट्राईकला असतील ते प्रदीप, नॉन स्ट्राईकला असतील ते उमेश. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 11.25च्या सरासरीने या धाव्या कुटाव्या लागतील. सामना जिंकायचा असेल तर दिवा संघाला आता वेळ आली आहे. एक सामन्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा आमने सामने उभे राहिलेत. कोण बाजी मारेन? पुन्हा एकदा काटे संघ दिवा संघाला पराभूत करेन का दिवा संघ यावेळी पराभूताची पुन्हा एकदा वचपा काढेन आणि हा सामना जिंकेन? काही डिसिजन असतील आमच्या आयोजकांशी तुम्ही संपर्क साधा. नियम आहेत, नियम सर्वांना सारखे असतील, कोणावर अन्याय होणार नाही. स्ट्राईकला असतील ते प्रदीप, बरेच वर्ष दिवा संघाकडून सलामीला फलंदाजी केली. हार्ड हिटर फलंदाज, थोडाशा मागच्या काही वर्षात शांत झाले, क्रिकेट पासून थोडेसे लांब गेले प्रदीप, पण जी फलंदाजी पहिल्यापासून करायची ना, वाकण्याजोगी फलंदाजी होती. आदेश आले, प्रदीप नंतर आदेश आले, पण आदेशच्या आधी जो फलंदाज होता ना दिवामध्ये, तर ते प्रदीप असते. खूप सुंदर फलंदाजी करायचे. पॉवर प्लेच्या षटकात नेहमीच अटॅकिंग. त्या टायमाला पॉवर प्लेचे षटक कमी असायचे, पॉवर प्ले तेव्हा नव्हता. पॉवर प्ले नसताना सुद्धा प्रदीप हे षटकार चौकारांची आतषबाजी करायचे, आणि त्यांना साथ देते ते त्यांचे सलामीर फलंदाज उमेश. उमेश हे देखील एक हार्ड हिटर फलंदाज. दिवा संघाकडून नेहमीच सातत्याने त्यांनी फलंदाजी केली. स्ट्राईकला असतील ते प्रदीप, नॉन स्ट्राईकला उमेश. आता त्यांना सामोरे गोलंदाज आहेत ते अरविंद. टीट फॉर टॅट, इट का जवाब पत्थर से द्यावाच लागेल दिवा संघाला, कारण मागच्या सामन्यात तुम्ही पराभूत झालेत काटाई संघाविरुद्ध. पण झालं गेलं ते विसरून जायचं असतं, नव्याने सुरुवात करायची असते. ती मॅच वेगळी होती, ती स्पर्धा वेगळी होती. आजची स्पर्धा वेगळी आहे, ही मॅच वेगळी आहे. अरविंद, पहिला चेंडू जोरदार पार करायचा प्रयत्न होता, पण डिक्लेअर झोन, बॅटची हलकीशी एज घेतली आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. एक धाव. बिल्डिंगला लागून चेंडू आलाय, त्यामुळे एक धाव देण्यात येईल. चांगली डिसिजन. आणि त्याचप्रमाणे व्यासपीठावर आगमन झालं हे खास आणि डॅशिंग व्यक्तिमत्व विनोद म्हात्रे यांचं. नेहमीच एकविराई देवीच्या पालखीचे सदस्य राहिलेत. बीजेपीचे कार्यकर्ता सुद्धा आहेत. नामदार रवींद्र चव्हाण यांचे खास जवळचे मित्र. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने चेंडू घेतला प्रदीप यांनी. एक धाव कंप्लीट. 2 चेंडूंवर 2 धावा. त्याचप्रमाणे आमचे एक आर्टिकल बालेराव काका यांचं सुद्धा आगमन झालं या स्पर्धेमध्ये. तुमचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अरविंद यांचा पुढील चेंडू. आता स्ट्राईकवर असतील उमेश. जोरदार प्रहार करायचा प्रयत्न होतो लॉंगॉनच्या क्षेत्रात. वॅकेंट एरिया होता. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. काही नियम आहेत, त्या नियमामुळे तुम्हाला क्षेत्ररक्षण हे आत लावावं लागेल, आणि याचा फायदा दिवा संघाला घ्यावा लागेल. चांगली सुरुवात केली आहे.
दिवा संघाने 3 चेंडू पर्यंत आतापर्यंत 4 धावा वसूल केल्या आहेत. एक मोठा फटका हवाय. शॉर्ट पिच चेंडू यावेळी भिरकावून दिलाय. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली. एक धाव तर घेतली. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती तब्बल 5. धावसंख्या झाली 5. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पॉवर प्लेच्या षटकातील सर्वेच्या सर्व क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आत. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण कोणी नसेल. वॅकेंट एरिया होता. चेंडू जाईन का. चेंडू आणि क्षेत्ररक्षक लागली शर्यत. आता शर्यत कोण जिंकते पाहूया. जिंकल्या त्या क्षेत्ररक्षकाने आणि धावा मिळतील त्या तब्बल 3. या धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती तब्बल 8 वर. शेवटचा षटक. खेळाडूने कोणी डगआउट मधून आवाज देऊ नका. शेवटचा चेंडू असेल. शॉर्ट पिच चेंडू. यावेळी पंचांचा इशारा येतोय तो षटक समाप्तीचा. निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धाव सांगत्यानंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 8. 11.25च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. झाल्यात 8 आणि करायच्या त्या आता 48. आता 12च्या सरासरीने तुम्हाला धाव्या कराव्या लागतील. काटे संघ पुन्हा एकदा हवी ठरतोय दिवा संघाविरुद्ध. दिवा संघ पराभवामधून थोडासा उभारला नाहीये. अजूनही थोडा पिछाडीवर आहे. पण कमबॅक करायला लागेल. आलेलं दडपण झुगारावं लागेल. झालं गेलं विसरून द्यावं लागेल. नव्याने सुरुवात करावी लागेल. आणि यावेळी गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा येतोय काटे संघाचा बॅकबॉन. एक पाठीचा कणा म्हणून ओळखला जातो. अर्जुनभाई यांचे एकदम जवळचे मनोज दादा आता गोलंदाजीच्या मार्कवर येतील ते मनोज पाटील. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा पॉवर प्लेचा षटक असेल. आणि यावेळी आता फक्त एक खेळाडू तुम्हाला बाहेर लावण्यात येईल. काही नियम आहेत. तुमचे कार्ड जेवढे असतील तेवढे तुम्ही प्लेयर खेळू शकता. आणि त्या नियमाचं पालन करणं तुम्हाला कंपल्सरी राहील. कारण तुमच्याच गावातले माननीय आपले सर्वांचे लाडके अर्जुनभाई पाटील अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते कोणावरही अन्याय होऊन देत नाही. आता स्ट्राईकला असतील ते प्रदीप. यावेळी अटॅकिंग मोड करावाच लागेल. तुम्ही पाहू शकता ऑफ रिझन मध्ये तुम्ही पाहू शकता 4 खेळाडू तैनात. तर ऑन रिझन मध्ये पाहू शकता 4 खेळाडू. याच दरम्यान तुम्ही पाहणार आहेत बरोबर दुपारी 3 वाजता ऋषी पाटील वर्सेस भाविक मात्रे बिग फाईट सामना. नेहमीच तुम्ही पाहता काटाईच्या मैदानामध्ये पण तुम्ही आज सामना पाहिलाय. अर्जुनभाई चषक अध्यक्ष चषक मध्ये नेहमीच हा सामना होतो. तर यावेळी तुम्हाला हा सामना रेल्वे ग्राउंड या मैदानात पाहायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय ऑन साइडला. डिक्लेअर झोन आहे. एकच धाव मिळेल. डिक्लेअर झोन नसती तर कदाचित या 4 किंवा 6 धावा असत्या. पण मनोज यांना माहिती आहे डिक्लेअर झोन आहे. शॉर्ट पिचचे चेंडू टाकले तर 1 किंवा 2च धावे जास्तीत जास्ती. त्यामुळे पहिला चेंडू त्यांनी उसळी घेणारा चेंडू टाकला. धावा झाल्या त्या 9. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू.
फलंदाज प्रदीप यांनी खेळून काढलाय. एक धाव मिळाली. धावसंख्यावर धावसंख्या केल्या 10 आणि आत्ताच आगमन झालंय ते नवापाड्या संघाचे खतरनाक प्लेयर राजा 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 ए राजा 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 आणि राजा यांचं आगमन झालेलं आहे. राजा वेलकम राजा. नेहमीच मंडपाची व्यवस्था राजा यांच्या मार्फत होत असते या ग्राउंडवर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. मनोज स्वतः चेंडूच्या खाली आणि फॉलो थ्रो मध्ये काय झेल पकडलाय मनोज यांनी. उत्तुंग असा झेल पकडलाय. सामन्याला कलटणी दिली. पहिला ब्रेक तो मिळून दिलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये जातील जगदीश 2669 जर्सी नंबर तुम्ही पाहू शकता. प्रत्येकाला आपल्या आवडता जर्सी नंबर हवा असतो. तर आता तुम्ही पाहिला तो जर्सी नंबर 2669. काय गोलंदाजी केली मनोज यांनी. फलंदाजीसाठी आले. 2 चौकार लगावले बॅक टू बॅक. त्यानंतर गोलंदाजीसाठी आले. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ पिच टाकला. 1 धाव आली. त्यानंतर दुसरा यॉर्क पद्धतीचा चेंडू हाताळला. 1 धाव आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू टाकला आणि स्वतः फॉलो थ्रो मध्ये जाऊन तो चेंडू गॅदर केला आणि एक सुरेख असा झेल पकडला आणि धक्का क्रमांक पहिला दिला तो दिवा संघाला. आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट देखील मिळून दिली मनोज यांनी. क्षेत्ररक्षणामध्ये क्षेत्ररक्षक कमी आहेत तरी हरकत नाहीये. आम्हाला चांगला खेळ खेळायचा आहे मनोज दाखवतात आहे. यावेळी पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात असतील. धावतीन पकडतीन उचलतीन फेकतीन तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. आता धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती तब्बल 12. धावसंख्या संत गतीने सुरू आहे. पॉवर प्लेचे षटक आहे. हाणामारी करावी लागेल. धाव्यांचा पाठलाग करायचा आहे तर मोठे फटके मारावेच लागतील. मनोज यांचा पुढील चेंडू. यावेळी गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकला. लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू खेचायचा प्रयत्न होता. कव्हरचे क्षेत्ररक्षक सरसावले. चेंडू पकडला. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट झाली. धावसंख्या झाली ती तब्बल आता 13. प्रदीप यांना आता मोठे फटके मारावेच लागतील. बरेच वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. यावेळी पुढे येऊन खेळले. चेंडू मारला देखील. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली असेल. काय क्षेत्ररक्षण केलं. 1 हाताने चेंडू पकडायचा होता. झेल झाला नाही पण हरकत नाही. संघासाठी 2 धावा वाचवल्या देखील. चेंडू पासून अंतर थोडं लांब होतं. 10 ते 12 पावलं धावत गेले. 2 धावा संघासाठी वाचवल्या आणि या 2 धाव्याने धावसंख्या झाली ती 15. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मनोज यांनी गोलंदाजी केली. 7 धावा दिल्या. एक चांगला महत्वपूर्ण असा गडी बाद केला. समीकरण झालंय ते 15. आता येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 41 धाव्यांची गरज. 18 चेंडू मध्ये 41 धाव्यांची गरज. तर धावसंख्या झाली ती 15 आणि पेनल्टीच्या स्वरूपात आता 2 षटकं संपली आहेत. त्या पेनल्टीच्या धावा सुद्धा आम्ही ऍड करू आणि धावसंख्या ऍड करून धावसंख्या झाली त्या 17. आता समीकरण बदलेन. 18 चेंडू तुम्हाला 39 धावा कराव्यात लागतील. कंपल्सरी चेसिंग आहे. स्पर्धेचा नियम आहे. 18 चेंडू मध्ये 39 धाव्यांची गरज. अर्जुनभाई सामन्यामध्ये उपस्थित नसले तरी यूट्यूबच्या माध्यमातून ते जोडले तर भाईंना आमचं हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतो की तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून हा सामना एन्जॉय करत आहात घर बसल्या बसल्या. आणि यावेळी गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा येतात ते अरविंद. पहिल्या षटकात 8 धावा दिल्या. एकही गडी बाद नाही केला. त्यानंतर मनोज आले. मनोज यांनी 7 धावा दिल्या. एक ब्रेक थ्रू मिळून दिला. काय झेल पकडला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. स्वतः चेंडूच्या खाली गेले. म्हटले हा माझा कॅच आहे आणि कॅच घेतला देखील. आणि पुन्हा एकदा अरविंद यांच्यावर धुरा सोपवली कर्णधाराने. 18 चेंडू 39 ची गरज. 13च्या स्ट्राईक रेटने धावा कराव्या लागतील. शॉर्ट पिच चेंडू. यावेळी तेज तरार चेंडू होता. स्वतः फॉलो थ्रो मध्ये आणि झेल घेतला.
काय चेंडू हाताळला, तेच तरार होता. फलंदाजाला पूर्णपणे संभ्रमात पाडलं, त्याची कॅप सुद्धा पडली. एवढा तेज तरार चेंडू होता आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पुन्हा एकदा झेल पकडला कॉटन बोल्टच्या स्वरूपात. अरविंद यांनी नवी बॅट्समन मैदानामध्ये जातील ते अतुल, जर्सी नंबर 7. 7-9 हे आकडे जेव्हा जेव्हा पाहायला मिळतात, हे तुम्हाला सद्गुरूंचे आकडे पाहायला मिळतात. सातत्याने तुम्ही पाहिले आप्पा धर्माधिकारी, नेहमी तुम्ही पाहतात की त्यांना महाराष्ट्र भूषण नेहमीच मिळत असतं. बरेचसे असे त्यांनी सेवा केल्या, लोकांना एक जनजागृती निर्माण केली लोकांमध्ये, आणि याच बळावर त्यांना बराच वेळा महाराष्ट्र भूषण हा पद मिळत असतो. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत आहेत मनोज. पहिल्या चेंडूवर उसळी घेणारा चेंडू टाकला, तेज तरार चेंडू होता. काय चेंडू मध्ये पेस होता, वेग होता. पूर्णपणे फलंदाज बीट झाले, बॅटची एज घेतली आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू कलेक्ट केला आणि कॉटन बोल्टच्या स्वरूपात धक्का क्रमांक लावला तो दुसरा दिवा संघाला. यावेळी पुन्हा एकदा तेज तरार चेंडू. काय गोलंदाजी करतात ते अरविंद, दाखवतात मी रतनबुवा स्मृती चषक मध्ये का मॅन ऑफ द मॅच घेतल्या. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच अरविंद यांनी घेतल्या, बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच अमित गायकर यांनी घेतल्या. तर आज पाहूया 40+ मधून बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच कुठला खेळाडू घेतो. पुन्हा एकदा तेज तरार चेंडू. काय चेंडू फेकतात हे, वारंवार फास्टर वन चेंडू टाकत आहेत. गती, चेंडू मध्ये गती पहा तुम्ही किती. जर मीटर लावला तर हा स्पीड 90 ते 100चा स्पीड असेल माझ्या मते तरी. त्याचप्रमाणे एक तेज गोलंदाज तुम्ही पाहू शकता, देवीच्या पाड्या संघाचे आगमन झालंय हेमंत यांचं, आणि यावेळी अपील केली आणि अपील उचलून सुद्धा धरले भाने सरांनी. फलंदाज होतोय तो झेलबादच्या स्वरूपात. धक्का क्रमांक लागतोय तिसरा दिवा संघाला. काय झेल पकडलाय दीपक यांनी, कॅच घेतल्या अपील केला स्ट्रॉंग की फलंदाज बाद आहे का, आणि पंचांनी लगेच बोट आकाशात वर केला आणि सांगितलं यस इट इज आउट. न्यू बॅटर मैदानात जात आहेत ते योगेश, ट्रिपल लाईन जर्सी नंबर. पूर्वी टी शर्ट असायचे, त्यानंतर आयोजक टी शर्ट द्यायचे, त्यानंतर टीमने टी शर्ट छापायला सुरुवात केली आणि त्यानंतर टी शर्टवर नाव यायला लागले, त्यानंतर गावाचं नाव यायला लागलं, आणि आता तुम्ही पाहत आहेत की टी शर्टवर नंबर देखील यायला लागले. म्हणजे ही प्रगती होत गेली. 40+चा क्रिकेट आहे. पॅरागॉनच्या चप्पलपासून हा प्रवास सुरू झाला. आता नायकी, रिबॉक, पुमा इथपर्यंत येऊन हा थांबलाय 40+चा क्रिकेट. पूर्वी आणि गोलंदाज सज्ज होतात पुन्हा एकदा योगेश यांच्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू, पण यावेळी योगेश यांनी भिरकावून दिलाय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक तिथे असतील. एक धाव होईल आणि झालेली आहे. याचप्रमाणे धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 18. आणि याच दरम्यान व्यासपीठावर आगमन होते ते प्रतीक देशपांडे, रेल्वे ग्राउंडचे एक बेस्ट ऑलराऊंडर. त्याचप्रमाणे रुपेश म्हात्रे, नवापाडा संघाचा बेस्ट ऑलराऊंडर. गेले सातत्याने 10 ते 15 वर्ष नवापाड्यासाठी दिला बहुमूल्य योगदान. आणि यावेळी डान्सिंग डाऊन द ग्राउंड समोर असतील मनोज, थोडेसे फ्लंबिंग झाले, एक धाव कंप्लीट केली. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट आणि षटकाची होते समाप्ती. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 20, फक्त आणि फक्त 20. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये तब्बल आता समीकरण बदललंय. समीकरण येऊन ठेपले ते 18 चेंडू 36 धावे, 12 चेंडू 36 धाव्यांची गरज. काय सामना रंगलाय, असं वाटत होतं दिवा संघ यावेळी पराभवाचा वचपा काढेल, पण तसं झालेलं नाहीये. काटेरी संघ पुन्हा एकदा हवी होताना दिसला दिवा संघाविरुद्ध. कारण त्यांना माहिती आहे रतनबुवा स्मृती चषक ही ट्रॉफी आम्हाला उचलायची आहे. अर्जुन भाई यांना त्यांच्या ऑफिसमध्ये ती ट्रॉफी कायमस्वरूपी स्थापन करायची आहे. मोठी स्पर्धा आहे आणि मोठी स्पर्धेमध्ये असा खेळ नेहमीच चांगला खेळते काटाई संघ. रेग्युलर संघ भले पहिल्या सामन्यात हारला, पण 40+ संघाने दाखवलं की आम्ही सुद्धा कमी नाही.
ड्रिंक्स टाइम झालेला आहे. थोडासा जलपान केलंय, विश्रांती घेतली. उन्हाळ्याचे दिवस आहे, खेळाडूंचे दमछाक होते. धावा करायचे आहेत ते आता 36. 12 बॉल मध्ये 36 धावा. भलं मोठा आव्हान आता पार करावं लागेल दिवा संघाला हा सामन्यात जिंकायचा असेल तर. काटे रेग्युलर संघ पहिल्या सामन्यात पराभूत, पण काटे 40+ संघाने दाखवून दिले हम भी किसी से कम नहीं आणि सलग 2 सामने जिंकून टॉप 3 मध्ये प्रवेश सुद्धा केलाय काठी 40+ संघाने. हार्दिक हार्दिक कॉंग्रॅच्युलेशन अर्जुनभाई पाटील, त्याचप्रमाणे काटे टीमचा आणि खास करून अरविंद असतील, मनोज असतील यांचा सुद्धा एक उत्तम असा खेळ त्यांनी दाखवला स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये. आणि गोलंदाजीच्या मार्कवर येतील लेफ्ट हँड गोलंदाज सुनील मामा, त्यांचे मामा सुद्धा लागतात. ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन समस्थितीचे सदस्य सुद्धा आहेत. ते कार्यरत नेहमीच असतात, गेले कित्येक वर्ष ऑन ड्युटीमध्ये असतात. आज ते ऑन ड्युटीवरून इथे आलेले आहेत. हरकत नाही मामा, खेळाचं तुम्हाला आवड आहे. क्रिकेट असा खेळ आहे की तुम्ही काही करा, शेवटी तुम्हाला मैदानात आणणार म्हणजे आणणार. आणि आज सुनील मामा सुद्धा मैदानात आलेत. स्ट्राईकला असेल तो योग्य आहे. सुनील मामाने पहिला चेंडू टाकला, भिरकावून द्यायचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळायचा होता, बॅटवरचा आला नाही, बॅटची हलकीशी एज घेतली. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली ती तब्बल 21. आणि गोलंदाजावर थोडासा आक्षेप घेतलाय, त्यामुळे आयोजकांनी थर्ड अंपायर पाठवावा. विनोद यांनी थर्ड अंपायरच्या भूमिकेत जावं. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. अन्याय कोणावर होणार नाहीये, जे रिझल्ट आहेत ते तुमच्या समोर थोड्याच वेळात येतील. आणि थर्ड अंपायरची भूमिका ही नेहमीच आयोजकांची असते, कारण मुख्य पंच याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकत नाही. कारण मुख्य पंच जर इन्व्हॉल्व झाले तर त्यांच्यावर राग निर्माण होतो. त्यामुळे ही संकल्पना चांगली आहे की कुठलाही गोलंदाज आक्षेपार्ह गोलंदाजी करत असेल तर आयोजकच जातील त्याची गोलंदाजी चेक करण्यासाठी. सुनील यांच्या गोलंदाजीवर थोडासा वाद निर्माण झालाय. थर्ड अंपायरच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता विनोद यांना, लेजंड क्रिकेटर चिंचोली पाडा संघाचे. यावेळी डावी एसटी सोडून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा येतोय स्वेर. अवांतर धावसंख्येत 1ने भर पडते. धावसंख्या झाली ती आता 22. 34 करायचे आहेत. स्लो पद्धतीचा चेंडू यावेळी मिडविकेटच्या क्षेत्रात खेचून काढलाय, पण क्षेत्ररक्षक राजा, कुठली चूक केली नाही राजा यांनी. आणि फलंदाज होतोय तो बाद. प्रदीप यांच्या खेळीचा झाला तो अंत. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये जातील ते विनोद, जर्सी नंबर 2. 1 नंबर 2 नंबर. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. काय झेल पकडला राजा यांनी. फलंदाजीसाठी आले, वैयक्तिक 24 धावा केल्या. 24 धावा करत असताना 1 षटकार, 1 चौकार, 4 वेळा 2 धावले. आणि जेवण सुरू झालेलं आहे. तर खेळाडूंना, मान्यवरांना, प्रेक्षकांना सर्वांना विनंती आहे, गाडीची काच आहे का काय आहे ते जरा फिरवा. जरा लाईट इथे पाठीमागे, स्टेजच्या पाठीमागे गाडी आहे, जरा हे करा. स्टेजच्या पाठीमागे बघा गाडी का काय आहे ते बघा जरा. बाजूचा या साईडला. भोजनाची सोय, भोजनाची वेळ सुरू झाली आहे, जेवून घ्या. आमचे व्हॉलेंटियर असतील, बॉबी, तुम्हाला देखील कमिटीने बोलवलंय. याच दरम्यान होतोय तो निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल.
डॉट बॉलने प्रेशर वाढत चाललाय दिवा संघावर. मोठे फटके मारायचे होते पण चांगली गोलंदाजी केली काटे संघातील प्रत्येक गोलंदाजाने. यावेळी पुन्हा एकदा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला आणि पंचांचा इशारा येतोय तो वाईड. उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू. बॉबी तुम्हाला कमिटीने बोलवलंय जेवणासाठी आणि तुमच्या बाजूला कुठले ते प्रेक्षक असतील खेळाडू असतील त्यांना सुद्धा सांगा. मैदानामध्ये आलेल्या प्रत्येक प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. आणि यावेळी हेड विकेट होतील वाटतं आणि हेड विकेट झालेले धक्का क्रमांक लागलाय 5वा. दिवास संघाला पूर्णपणे बॅकफुटवर पाहायला मिळतोय. दिवास संघ असं वाटत होतं दिवास संघ फाईट करेल पण तसं झालं नाही. एकही फलंदाजाला मोठा फटका खेळता आला नाही आणि या सामन्यात अजूनही एकही चौकार किंवा षटकार देखील पाहायला मिळाला नाही. त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे काटे संघाची गोलंदाजी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. सुनील मामा आले 2 विकेट कॅरी सुद्धा केल्या. नेक्स्ट मॅच असेल ती चोळेगाव 40+ विपक्ष सापार्डे 40+ संघ. या 2 संघांमध्ये तर कृपया विनंती आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉस बॉक्स मध्ये तुम्ही लवकरात लवकर या. टॉस बॉक्स मध्ये तुमचा नाणेफेकी होईल आणि नाणेफेकीसाठी आम्ही आमंत्रित करतोय यशस्वी उद्योजक आमचे परम मित्र श्री प्रमोद उर्फ पिंट्या पाटील यांना. यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करू. पुन्हा एकदा सुनील गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळी डावी यष्टी सोडून चाललाय चेंडू. मिल्टिन त्या पुन्हा एकदा अवंत धावच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली ती आता पर्यंत 34. 24. शॉर्ट पिच चेंडू. क्षेत्रक असतील ते आता नवनाथ एक लेजंड क्रिकेटर चिंचोली पाडा संघातर्फे तर आता 40+ खेळतात पण त्याआधी म्हात्रे बंधू हा त्यांचा संघ होता. म्हात्रे बंधूसाठी नेहमीच गोलंदाजी फलंदाजी त्यांनी केली. कित्येक सामने स्वतःच्या एक हाती बळावर त्यांनी जिंकून दिले. म्हात्रे बंधू संघ हा त्या टायमाचा एक बलाढ्य संघ होता. यावेळी खेचून काढलाय चेंडू. क्षेत्र निवडलाय तो मिड विकेटचा. क्षेत्ररक्षक असतील झेलच्या खाली पण झेल होतोय ड्रॉ पण हरकत नाही. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. तर टॉस साठी आले सापर्डे संघाचे कर्णधार. त्याचप्रमाणे चोळेगाव 40+ संघाचे कर्णधार देखील यावर कॉइन. आउट दुसऱ्याला झाले का तिसऱ्याला? दुसऱ्याला आउट. तर टॉस साठी आम्ही आमंत्रित करतोय आमचे माननीय सन्माननीय राजा यादव यांना. राजा जाधव कृपया कुठे असाल तर नाणेफेकीसाठी या. आमचे सन्माननीय अतिथी आहात तुम्ही. तर नाणेफेकीसाठी आम्ही दुसऱ्या संघांना आमंत्रित करतो शिरडोन आणि साबे. शॉर्ट पिच चेंडू. यावेळी लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडू घेतलाय. अरविंद स्वतः चेंडूच्या खाली येतील पण त्यांना चेंडू भेदलाय. त्यांना बॅकअप दिलाय तरी पण 2 धावा कंप्लीट. साबे आणि शिरडोन 40+ संघ. 40+ संघाचे साबे क्रिकेट संघ आणि शिरडोन संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की यापुढील सामना होईल तो तुमचा. चोळेगाव संघ बराच लांब राहतो त्यामुळे ते येऊ शकले नाहीत अजून. आणि यावेळी झेल ड्रॉप होतोय. ड्रॉप तर झालाय आणि देऊन जातोय तो 4 धावा. साबे विरुद्ध शिरडोन. पुढील सामना तुम्ही पाहू शकता. साबे 40+ संघ विरुद्ध शिरडोन 40+ संघ. तर दोन्ही संघाचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत.
कर्णधारांना विनंती आहे की तुम्ही व्यासपीठाजवळ यावा. टॉक्स बॉक्समध्ये तुमची नाणेफेकी होईल आणि मी नाणेफेकीसाठी माननीय सन्माननीय राजा जाधव यांना आमंत्रित करतोय की तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करावा. याच दरम्यान मिळेल ती पुन्हा एकदा अजून एक धाव. थोडासा लेझी क्रिकेट चालू आहे कारण माहिती आहे काटाई संघाला सामना आम्ही पूर्णपणे खिशात टाकलाय. औपचारिकता उरले, चेंडू रिलीज करायचे आणि चेंडू रिलीज करायचे असतील ते फक्त आणि फक्त 3. आता स्ट्राईकवर असतील ते योगेश. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी केली, लाईन लेन टाकले. एक वैशिष्ट्य राहिले या गोलंदाजामध्ये, फक्त एक चौकार लगावला दिवा संघाने या पूर्ण सामन्यामध्ये, तो पण क्षेत्ररक्षकात थोड्याशा सुमार कामगिरी. तर साबे संघाचे कर्णधार आले दादा, नेहमीच ऍक्टिव्ह असतात ते. आले साबे संघ आले. शिरडोन संघ लवकर या, शिरडोन 40+ संघ. याच दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता, फलंदाज पूर्णपणे बीट. शेवटचा चेंडू या षटकातील आणि विजयाच्या दिशेने पुन्हा एकदा काटाई 40+ संघ आणि सामना जिंकलाय काटाई 40+ संघाने. चौकार आला पण पराभवाचा अंतर कमी करून गेला. सामना जिंकलाय तो काटाई संघाने. बेस्ट ऑफ लक काटाई संघ पुढच्या फेरीसाठी. हार्दिक हार्दिक अभिनंदन सुद्धा तुमचं आणि कौतुक करावं लागेल दिवा संघाचा. या स्पर्धेत तुम्ही सहभाग नोंदवला त्याबद्दल आयोजकांकडून आणि जय रागाई 40+ टीमकडून सुद्धा तुमचा हार्दिक हार्दिक कौतुक. या स्पर्धेत तुम्ही सहभाग नोंदवला. तर पुढील सामना असणार आहे तो 40+ साबे विपक्ष शिरडोन 40+ या दोन संघांदरम्यान. आणि या पुढील समालोचन आपण ऐकूया आमचे ज्येष्ठ समालोचक, साथी समालोचक आणि मार्गदर्शक सुद्धा विनोद बाळू पाटील. आता धावता समालोचन आपण ऐकू बाळू पाटील यांच्याकडून. नेहमीच आम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळतं. बरेच वर्ष खेळताना आम्ही त्यांचा आवाज ऐकला. आता त्यांच्या बरोबर बसून आम्ही त्यांच्यासून काहीतरी मार्गदर्शन घेऊ आणि समालोचन क्षेत्रात थोडीशी प्रगती करू. थँक्यू. थँक्यू पिंट्या. पुढे आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. चला शिरडूनचे कॅप्टन, साबेचे कॅप्टन, या सामन्याचा मान ऑफ द मॅच राजा ठरतो, ज्याने एक जबरदस्त बॅटिंग केली. 28 धावांचं योगदान दिलं राजा, 24 धावांचं योगदान दिलंय. खरंच थोडा खेळाडू कमी होते पण मनोज पाटील सांगितले नाही सामना खेळायचा आपल्याला. त्यामुळे राजा या सामन्याचा मान ऑफ द मॅच. मनोज पाटील या, आपला देखील सन्मान केला जाणार आहे कारण का भाईंच्या अनुपस्थितीत आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत. खूप चांगला खेळ केला त्यांनी देखील आणि सामना जिंकलाय. नाही, कानाची कार्बन कमाल कॅच भरपूर आपण बघितले तर व्हायरल झाली आहे. जबरदस्त झेल पकडला कानाने. तर प्रदीप पाटील या, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. प्रदीप पाटील दिव्याचे प्रदीप या, आपला देखील सन्मान केला जाणार. एक सिनियर खेळाडू आहेत, त्यांचा सन्मान केला जाणार आहे. मनोज पाटील भरपूर व्हायरल झाली कानाची क्लिप. काय झेल पकडला, कार्बन कमाल झेल. बॉबी देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर राजा ठरतो या सामन्याचा मान ऑफ द मॅच. राजा जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण खेळाडूला मॅन ऑफ द मॅच द्यायची. प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅच देऊ राजाला. प्रदीप यांचा देखील सन्मान करू. राजा या. राजेश पाटील काटे या, आलेत. राजा जाधव आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायचे. राजा जाधव मंडप डेकोरेशनचे प्रॉपरेटर, कमी तिथे आम्ही, आणि राजेशचा सन्मान केला. वेल प्लेट राजेश, काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग केली. वेल प्लेट राजेश. तर प्रदीपचा देखील आपण सन्मान करूया आयोजन कमिटीच्या माध्यमातून. हरिचंद्र म्हात्रे या, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया प्रदीप यांचा. प्रदीप दिव्याचे खेळाडू आहेत. आणि मनोज आपण या, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. खरे भाईंच्या अनुपस्थितीत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. काटाई संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली. आपण त्या स्वर्गीय रतन बॉस स्मृती चषकमध्ये राजेशने जबरदस्त बॅटिंग केली. तर हरिचंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण प्रथमतः प्रदीपचा सन्मान करू, त्यानंतर मनोजचा सन्मान करू. हरिचंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते प्रथमतः प्रदीपचा सन्मान करू, त्यानंतर मनोजचा आपण सन्मान करू. चला प्रेम जरा लवकर या.